काँग्रेसला बाबासाहेबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, राम कदम यांनी सुनावलं. काँग्रेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिला पंतप्रधान बनण्याची संधी त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर मिळायला हवी होती, पण काँग्रेसने दिली नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून काँग्रेस आंदोलन करत आहे, यावर टीका करताना कदम म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतरत्न देखील त्यांना मिळायला हवा होता, पण दिलं नाही. 1990मध्ये व्ही.पी. सिंग यांचं सरकार आलं, त्या सरकारला भाजपचं समर्थन होतं, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न मिळालं. बाबासाहेबांचा कायम द्वेष करणारे लोक पायऱ्यांवर बसणार आहेत. आमच्यासाठी बाबासाहेब पूजनीय आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एकमेव अशी महान व्यक्ती की ज्यांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर, त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर, त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर त्यांना मिळायला पाहिजे होतं, नाही मिळालं. काँग्रेसनं होऊ दिलं नाही त्यांना पंतप्रधान. उलट ज्यावेळेस पहिल्यांदा स्वातंत्र्य झाल्याच्यानंतर भारतरत्न दिलं गेलं, ते भारतरत्नसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळायला पाहिजे होतं. 50 वर्ष लागली. म्हणजे ज्यावेळेस 1990मध्ये व्ही.पी. सिंगांचं सरकार आलं, ज्या सरकारला भाजपचं समर्थन होतं, त्यावेळेस त्यांना भारतरत्न मिळाला. म्हणजे बाबासाहेबांचा कायम दुस्साहस करणारे लोक आज पायऱ्यांवर बसणार आहेत. आमच्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वस्व आहेत, पूजनीय आहेत. त्या हल्ल्याचं आम्ही समर्थन करत नाही. ती ॲक्शनला रिॲक्शन जरी असली तरी त्याचं समर्थन नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.